मध्ये एंट्री करते। आता आपण परेल वर्कशॉपला आतमध्ये चाललो आहे। हे मोठे सार्वजनिक गणपतीचे इथे पार्ट पण आलेले हे बघा, लाईनीने इथे ठेवले आहेत एका मागोमागे, इकडे आहे, इकडे आहे, तिकडे पण आहेत। तर आता आपण आलो आहोत गणसंकुल वर्कशॉपला। नरेपाकचा राजा आहे, पोर्टचा राजा आहे, माझगावचा मोर्या आहे, या सगळ्या मूर्त्या इथे निखिल दादा आहेत त्यांच्याच वर्कशॉपला बनणार आहेत। कलरचं काम चालू आहे ना मूर्तीचं, ती मूर्ती कोल्हापूरची आहे। मध्ये एंट्री करते। आता आपण परेल वर्कशॉपला आतमध्ये चाललो आहे। आता आम्ही परेल वर्कशॉपला आलो आहे, पण इथे आतमध्ये घेत नाहीये का, इथे आतमध्ये कलरचं काम चालू आहे। मी तुम्हाला सोडत नाहीये, पण इथे पहिल्या मूर्त्या आहेत ते बघा, पूर्ण कलरचं काम चालू आहे, या कंप्लीट झालेल्या आहेत ना मूर्तीचं काम। हा, प्रभाव आणि मूर्ती पूर्ण कलरचं काम चालू आहे मूर्त्यांना। पुढे पण आहे, तिथे खाली सिंह पण बनवलाय आणि त्याला पण कलरचं काम चालू आहे। आणि पुढे पण ह्या लेन मध्ये पूर्ण मूर्त्या तयार आहेत, त्या सगळ्यांना कलरचं काम चालू आहे। आणि ती मूर्ती पण समोर एकदम तिथे तुम्हाला दिसते ती सुद्धा मूर्ती रेडी आहे। कलरचं काम आता त्याच्यावर होणार आहे। इकडे पण दोन बघा, इथे बैठकीमध्ये या दोन मूर्त्या, इथे पण राईट साईडला गणपतीची मूर्ती बनवली जाते जी पूर्ण रेडी नाहीये म्हणून पूर्ण दाखवत आहे। मागच्या वेळेला जी मूर्ती बघितली त्यांना पूर्ण व्हाईट पेंट केलंय। कलरिंगचं काम चालू झालंय। हे मोठे सार्वजनिक गणपतीचे इथे पार्ट पण आलेले हे बघा, लाईनीने इथे ठेवले आहेत एका मागोमागे, इकडे आहे, इकडे आहे, तिकडे पण आहेत। ते सगळे पार्ट आलेले आहेत। आणि महागणपतीचं आगमन 3 ऑगस्टला आहे। काळा चौकी महागणपती आगमन 3 ऑगस्टला आहे, रविवारी सकाळी 11 वाजता। तो सुद्धा बोर्ड किती लावलेला आहे। तर आता आपण पुढे 3 ऑगस्टला पण भेटूया आणि आपण जे आगमन आहे ते सगळ्यांचे आपण छानपैकी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे। आता आपण इथे बाप्पांचं मूर्तीचं काम चालू आहे कलरचं, त्याच्यामुळे ती एंट्री नाही देत आहे पुढे। तर आपण आता परेल वर्कशॉपवरून गणसंकुलला जाऊन तिकडे आपण शूट करूया की कुठपर्यंत आपण तिथे काम चाललेलं आहे सार्वजनिक गणपतीचं। आता आपण परेल वर्कशॉप पासून चालत आता इथे गणसंकुलच्या इथे आलेलो आहोत। खूप दमले मी। आता तुम्हाला गणसंकुलचा जो इकडचा गेट आहे परेलच्या साईडचा तो दाखवतो, मग आपण त्या साईडला जाऊया, करी रोडच्या साईडला, तिकडचा मेन गेट आहे बघा। हा गेट इथून मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या इथूनच ट्रॉली आत जाते आणि इथूनच गणपती बाप्पाचं आगमन होतं। तर तुम्ही इथे बघू शकता, इथून ट्रॉली, मोठ्या मोठ्या ट्रॉल्या जायला व्यवस्थित असं जागा आहे, आतमध्ये रोड आहे। तर मोठ्या मोठ्या ट्रॉल्या तिथे ठेवलेल्या पण आहेत, ठीक आहे। आणि इथून गणपती बाप्पांना बाहेर आगमनासाठी जेव्हा निघतात तेव्हा प्रॉपर इथे जागा आहे, त्यामुळे त्यांनी इथे छान व्यवस्थित गणपती बाप्पांसाठी छान एकदम जे वर्कशॉप आहे ते व्यवस्थित बनवून घेतलं आहे। आणि इथे कारखाना आपण त्या साईडने आता जाणार आहे आणि आपण दाखवू तुम्हाला की मोठ्या मोठ्या मूर्त्या तिथे बनवायचं काम चालू पण आहे। तर आता आपण आलो आहोत गणसंकुल वर्कशॉपला। तर इथे आपण गेल्या वेळेला छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत घरगुती मूर्त्या त्या आपण दाखवलेल्या। आता आपण सार्वजनिक मूर्त्या ज्या आहेत इथे मोठ्या मोठ्या बाप्पांच्या सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्या त्या कुठपर्यंत काम आहे। तर चला मग सांग ना तू। या गेल्या वेळेला आपण छोट्या छोट्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या बघितलेल्या। आता आपण मोठ्या मूर्त्या कुठपर्यंत आल्यात काम। बच्चा हे नको घेऊ, बोलू। पण गणसंकुलमध्ये निखिल राजन खातू हे जे दादा आहेत त्यांच्या कारखान्यामध्ये आलो आहोत। ते तिकडे आता मूर्तीचं काम चालू आहे अजूनपर्यंत आणि इथे सुद्धा पेंटिंगचं काम चालू आहे। तर पुढे प्रवेश बंद केलेला आहे।
तर आपण आत नाही जाऊ शकत, पण बाहेरून आपण मूर्त्या हाफच घे मूर्त्या तुम्हाला दाखवतो. ते काम चालू आहे पेंटिंगचं. हे बघा इथे शेषनाग जे आहे गणपती बाप्पाच्या बॅक साईडला जे प्रभाव असते त्याच्यावर हे शेषनागचं बघा पेंटिंगचं पण काम झालेलं आहे जवळपास. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही बघाल तर मोठीशी अशी प्रभाव पण त्याचं कलरिंगचं काम चालू आहे. ती पण प्रभाव तयार करण्यात आले. खूपच मोठी प्रभाव आहे. सिंहासनापासून पण भरपूर उंच आहे. ते दादा जे काम करतात सीडीवर चढून त्यांच्या पण अजून ते सीडी लावल्यावर पण अजून वर आहे. प्रभावाचं काम पण चालू आहे. इथे भरपूर मोठ्या मंडळाच्या भव्य दिव्य अशा मूर्तीचं काम चालू आहे. ते जे दादा बसलेत त्यांनी आम्हाला सांगितलंय की इथे नरेपाकचा राजा आहे, फोर्टचा राजा आहे आणि कोणता माझगावचा मोर्या आहे. या सगळ्या मूर्त्या इथे निखिल दादा आहेत त्यांच्याच वर्कशॉपला बनणार आहेत. अजूनपर्यंत म्हणजे आम्हाला फक्त माहिती मिळाली ती सांगते, कारण आतमध्ये जायला अजून मूर्त्या पूर्णपणे तयार नाही आहेत. तर आतमध्ये जायला प्रवेश बंद आहे. ठीक आहे. आता जी समोर कलर होते ना जी मूर्ती जी समोर कलरचं काम चालू आहे ना मूर्तीचं, ती मूर्ती कोल्हापूरची आहे. कोल्हापूरचा राजा आहे. ती मूर्ती कोल्हापूरला जाणार आहे. बाप्पा इथून कोल्हापूरचे बाप्पा इथे आहेत. आता ते कोल्हापूरला जाणार आहेत पूर्ण ती, म्हणून ती मूर्ती अगोदर पेंट होत आहे. मस्त केली. खाली छान केली आणि खाली त्याच्या हो कासव त्याच्या खाली कासव आहे ना मूर्तीच्या. हा आणि त्या मूर्तीच्या खाली कासव आहे. कासवचं काम आहे.